जो कोकणाचा सर्वे व्यक्त केलेला आहे तो आहे 39 जागा आहेत कोकणामध्ये आणि म्हणजे ठाणे आणि कोकण असा तो रिजन आहे. तर 39 जागांपैकी भाजपला 7, शिवसेनेला 11, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला 11 जागा कोकणातनं मिळत आहेत असं दिसतंय. तर राष्ट्रवादी अजित पवारांची 1 जागा, काँग्रेसला 1 जागा, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 6, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 6 जागा मिळत आहेत. आणि इतर विशेष म्हणजे इथे इतर 7 जागा घेताना दिसत आहेत. म्हणजे शिवसेनेनंतर जे इतर आहेत ते इथं दुसऱ्या नंबरवरती असताना दिसत आहेत. विजयजी, कोकणाचा हा असा निकाल तुम्ही आधी संभाव्य निकाल वर्तवलाय, त्याचे काय आधार होते? येस, नक्कीच. कोकणमध्ये एकूण तुम्ही पाहताय 39 जागा आहेत. त्यामध्ये ठाणे, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश होतो. आणि प्रामुख्याने 2019 मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे शिवसेनेच्या अधिकतम जागा या कोकणा रिजन मध्ये झाले होते, बरोबर, कोकणमध्ये. तर आणि जेव्हा बंडखोरी झाली किंवा जे एकनाथ शिंदे बाहेर पडले, त्यांच्यासोबत बहुतांशी आमदार जे आहेत शिंदे गटाचे ते याच भागातून सुद्धा त्यांच्यासोबत गेलेले पाहायला मिळतात. आणि त्यातीलच बऱ्याचपैकी आमदारांनी त्यांच्या जसं सत्ता म्हणजे महाविकास आघाडीमध्ये पण ते सत्तेत होते, त्याच्यानंतर 2.5 वर्षानंतर ते परत सत्तेमध्ये आले. म्हणजे कंटिन्युअस 5 वर्ष एकनाथ शिंदे म्हणजे एक शिंदेचे जे आमदार आहेत ते पूर्णपणे सत्तेमध्ये पाहायला मिळाले. त्याचा जो बेनिफिट आहे तो शिवसेना शिंदे गटाला इथे 11 जागा मिळताना दिसून येत आहेत. सोबतच त्यांनी प्रत्येक मतदारसंघांमध्ये निधी असेल या सोबतच त्यांनी म्हणजे महायुती जो गद्दारीचा जो मुद्दा होता तो कोकणामध्ये त्यांनी फोडून काढला. प्रामुख्याने ठाणे जिल्ह्यामध्ये तिथे तर एकनाथ शिंदेचं स्वतःच एक म्हणजे बालेकिल्ला म्हणू आपण, त्यांनी लोकसभेला सुद्धा त्यांनी तिथली जागा निवडून आणली. त्याच्यासोबतच आता विधानसभेला सुद्धा त्यांनी बहुतांशी जागेंवर तिथे पूर्णपणे यंत्रणा म्हणजे प्रशासकीय यंत्रणा असेल, कार्यकर्त्यांचं संघटन असेल किंवा आणि जसं मी म्हटलं की निधीचा परिपूर्ण उपयोग जो म्हणतो आपण या गोष्टीचा एकनाथ शिंदेच्या शिंदे गटाला झालेला दिसून येतोय. सोबतच इथे आपण जर पाहायला गेलं तर एक विरोधातला जर आपण सूर पाहायला गेलं तर काही ठिकाणी जसं भास्करराव जाधव असतील किंवा हे एक स्वतः त्यांच्या एक वैयक्तिक मानणारा वोटर आहे त्या भागात, राईट. सोबतच शिवसेना सुद्धा मानणारा वोटर आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गट साहजिकच त्या ठिकाणी 6 जागांवर सध्या येताना दिसून येत आहे. आणि तुम्हाला माहिती असेल की कोकणाचे भरपूर विषय जे आहेत प्रलंबित आहेत सद्यस्थितीला. त्याच्यामध्ये मुंबई महामार्ग असेल किंवा तिथला जो तुम्हाला माहिती असेल की काल परवा जे आपलं झालेलं मालवण मधील कोसळलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल, राईट. या सर्व गोष्टींचा एक रोष थोडासा महायुतीबद्दल एक पाहायला मिळाला. त्यामुळे तिथे SSUBTच्या 6, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या 6 अशा आपल्याला जागा पाहायला मिळत आहेत.